राज्यात 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा झालाय। ॲम्ब्युलन्स खरेदीत 8,000 कोटींचा घोटाळा झालाय। अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवून टेंडर घोटाळा केला आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आरोग्य विभाग भ्रष्टाचारामध्ये बुडालंय असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या निकटवर्तीयाला काम मिळवून देण्याचा प्रयत्न झालाय असा सुद्धा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आरोग्य विभागाच्या मंत्र्यांसह त्या अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसांची केवळ 7 दिवसांची मुदत देऊन 8,000 कोटींचा टेंडर एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमावण्यासाठी 8,000 कोटींचा टेंडर काढला गेला आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे, कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय? लूट करण्याची पद्धत किती आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।